कृषी कर्ज तात्काळ द्या अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी दिलाय। तसेच सुकाणू समितीने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। ऐतिहासिक नगरी अचलपूरमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप होत नाही आणि नवीन कर्ज बँकात मिळत नाही। सर्व शेतकरी आणि बँकांमध्ये संभ्रमावस्था असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस किसान मंच यांनी भव्य मोर्चा काढला होता। शासनाने कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप बँकांमध्ये संभ्रमावस्था असल्यानं कर्ज वाटप झालं नाहीये। सुकाणू समितीनं देखील वेगळाच पवित्रा घेत शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीला ब्रेक लावलाय। त्यामुळे सुकाणू समितीने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे आणि सल्लूभाई तसेच सुभाष उभाड यांनी केली आहे। अचलपूरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। यावेळी सुरेखा ठाकरे बोलताना म्हणाल्या की सरकारनं देखील शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे। कर्जमाफी नको तर कर्ज मुक्ती देत त्यांचा 7/12 कोरा करावा। तो होईस तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाही। अचलपूर आणि चांदूर बाजार या तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी तत्काळ कर्ज वाटप न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आलाय। या प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सल्लूभाई, सुभाष उभाड, राम सिंघानिया, अजय अग्रवाल, गोविंद सेठ, संजय गुजर, मोहम्मद असलम वंजारा, पप्पू पठाण, किशोर हिवसे, निलेश दाभाडे, माधुरी शिंगणे, शुभांगनी ठाकरे, अजिश भाई, रियाज भाई, दीपक साखरे, मोहम्मद सोहेल आदि बहुसंख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। जो एसडीओ साहब को निवेदन दिया, सुकाणू समिति की जो सिफारिश है उसको सरकार ने जल्दी से जल्दी लागू करना चाहिए। और सरकार ने जो किसानों के लिए 10,000 की आर्थिक मदद का ऐलान किया वो भी अभी तक एक भी बैंक में वो मदद पहुंची नहीं। और राष्ट्रवादी कांग्रेस अगर 23 तारीख तक ये मदद वहाँ पर नहीं पहुंचेंगी तो जगह जगह पर धरना आंदोलन किया जाएगा। हम तहसील कार्यालय पर तहसीलदार की कुर्सी जब्त करेंगे और बैंकों के सामने धरना आंदोलन करेंगे। प्रतिनिधि इरशाद अहमद, NTV न्यूज मराठी, अचलपूर, अमरावती।